सर, ते शिवानीच्या वडिलांनी भावांना न्यायालयाने दोषमुक्त केल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमावर स्वतः कबूल केलं की आम्हाला बुलढाणा पोलिसांनी मारहाण केली नाही आणि गुन्हा आम्ही स्वतः कबूल केला. याच्यावर काय उत्तर? या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ते घाबरलेले आहेत, ते बेदरलेले आहेत आणि काही पोलिसच जे आहेत हे काही जणांना पकडून अशा प्रकारच्या बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे पोलिसांचे हस्तक म्हणून काही मंडळी अशा प्रकारचा वस्तुस्थितीला सोडून अपप्रचार करताना आढळून येतात आहे. जेव्हा शिवानीच्या वडिलांची मुलाखत घेतल्या गेली, जेव्हा कोर्टामध्ये विचारलं गेलं, तेव्हा शिवानीच्या वडिलांनी सांगितलं की इतना बडा बडा दंडा था और मेरे को रातभर मारा. तो देखील पुरावा आणि तो देखील व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या नजरेस आहे. मात्र पोलीस तो मी नव्हेच म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांना लोखोबा लोखंडे पुन्हा म्हणण्याची वेळ ही या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं आली आहे. राहुल गांधी येणार आहेत का? राहुल गांधी निमंत्रण देणार? राष्ट्रीय पातळीवरून या ठिकाणी जरूर या प्रकरणाला आम्ही साथ घालू. राहिला राहुलजींचा विषय, घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी राहुलजी दसूरकृत 3 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे या परिसराशी त्यांची एक भावनिक नाळ आहे. भारत जोडो यात्राच्या दरम्यान डरोमतचा नारा देत असताना त्यांनी त्या ठिकाणचा मुक्काम राहिला होता. त्यामुळे त्या ठिकाणच्या मुक्कामाच्या अनुषंगानं हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय आणि उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी मिळून या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काँग्रेस आणि राहुल गांधींचं खरं तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं आदिवासींशी मोठं नातं आहे. राहुल गांधी किंवा तत्सम नेता कुणी पीडित परिवाराची भेट घेणार आहे? मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते हे जरूर पीडितांकडे या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू इच्छितो. एक दुर्दैवानं पोलिसांचा कसा दबाव आहे आणि पोलीस खरोखर कसे बदमाश आहे याचं देखील प्रत्यय आलेलं आहे. आज त्या पीडितेचा भाऊ जो आहे ही आपबीती सांगण्याकरता रोहितदादांशी त्यांनी संपर्क झाला आणि रोहितदादांनी त्यांना सांगितलं की मी येत आहे. वास्तविक पाहता ते आज इथे आले. त्या भावाची जो आर्तहाक होती त्याला साथ घालण्याकरता रोहितदादा या ठिकाणी आले आणि तो मुलीचा जो भाऊ आहे तो गावाघरून निघाला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला जळगावपर्यंत पोहोचू दिलं नाही. यामध्येच बरंच काही दडलेलं आहे. त्यामुळे भाजपची दंडेलशाही, गुंडेलशाही आणि त्यांना असणारं पोलिसांचं जे सपोर्ट आहे या निमित्तानं दुर्दैवानं पुन्हा एकदा समोर आलं. आज आम्ही इथं येणार हे जेव्हा पोलिसांना काल संध्याकाळी रात्री कळालं, त्यानंतर काल रात्री एका एपीआयला इथं निलंबित केलं. म्हणजे कुठंतरी आम्ही इथं आलोच नसतो तर हा विषय दाबला गेला असं कुठंतरी या पोलीस अधिकाऱ्यांना इथं वाटतं. पण शेवटी मी सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो की हा विषय अतिशय महत्वाचा असल्यामुळे तुम्ही हा विषय लोकांपर्यंत पोहोचला, आमच्यापर्यंत आला, आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं सुद्धा तो आला. पण हा विषय का महत्वाचा आहे? कारण गरीब ज्यांच्याकडे दिवसाला 100 रुपये सुद्धा नसतात अशा लोकांना मुद्दामून घाबरून, मारून, आदिवासी समाजाच्या लोकांना आणि इतरही सर्व समाजाच्या लोकांना भीती घालून असं खोटं त्यांनी काहीतरी केलंय असं दाखवून पोलीस कुठंतरी गरिबाला जेलमध्ये टाकतात. असं हे प्रकरण आता कुठंतरी उघडं झालेलं आहे. त्या अनुषंगाने हे अतिशय महत्वाचं आहे. आज इथं घडलं तर मग इतर ठिकाणी हे घडत नाही असं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे घडत असावं, या गोष्टी घडू नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दादा, ज्यावेळेस सामान्यांवर अन्याय होतो त्यावेळेस आपण तपास यंत्रणांकडे जातो. मात्र अशा घटना समोर आल्यानंतर तपास यंत्रणांवरचा कुठेतरी विश्वास उडताना दिसतोय. योग्य व्यक्तीला हा प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण अजितदादांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. 4 महिने झाले प्रयत्न करतोय. पण अजितदादांसारखा मोठा नेता जो या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राहून गेलेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी पाठिंबा देत नाही, नाही तर सहकार्य करत नाही. दादांच्या बाबतीत जर ही परिस्थिती असेल तर गरिबांच्या बाबतीत काय परिस्थिती असणार आहे? त्यामुळे याच्यात आदिवासी समाज असू दे, एससी असू दे, एसटी असू दे, ओपन समाज असू दे, ओबीसी असू दे, हे जे काही गरीब त्याच्यातले काही गरीब घटक आहेत त्यांना मुद्दामून खोट्या कारवाई, खोटे कलम या सगळ्या गोष्टीवर कुठं सातत्याने सिस्टम त्रास देत आलेली आहे आणि हे सिस्टमच्या विरोधातच कुठं ना कुठेतरी आता आपल्याला आवाज उठवावा लागेल अशा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. थँक्यू.